नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ. प्रतिभा सिलिंगटाच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आज मी स्त्रियांच्या अतिशय जवळचा असा विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे मेलास्मा, हायपर पिगमेंटेशन, चेहऱ्यावर आलेले काळे डाग. याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की हे डाग कशामुळे येतात, हे डाग पूर्णपणे कसे बरे होऊ शकतात, याच्यामागे काय कारणे असतात, काय खाल्लं पाहिजे, सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. म्हणून जर तुम्ही अजून प्रतिभा सिलिंगटाच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट हा तुम्हाला मिळू शकतील. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे मेलास्मा. हायपर पिगमेंटेशन म्हणजे नेमकं काय असतं? तर जेव्हा आपल्या त्वचेमध्ये मेलॅनोसाइट नावाच्या काही पेशी असतात, त्या अतिसक्रिय होतात आणि त्यामुळे त्यांच्यामधून मेलॅनिन नावाचा एक पदार्थ जास्त प्रमाणात तयार होतो. आणि हे मेलॅनिनचं प्रमाण जर त्वचेमध्ये वाढलं तर त्या ठिकाणी डाग तयार होतात, काळे किंवा तपकिरी रंगाचे. त्याला आपण मेलास्मा असे म्हणतो की हे मेलॅनिनच आपला त्वचेचा रंग डिसाईड करत असतात. की शरीरात मेलॅनिन जास्त असतील तर आपली त्वचा ही सावळी असते आणि मेलॅनिन कमी असेल तर गोरी असते. तर अशा प्रकारे जर हे मेलॅनिन एखाद्या भागामध्ये जास्त प्रमाणात सिक्रेट झाले तर तिथे ते डाग तयार होतात. त्याला आपण मेलास्मा किंवा हायपर पिगमेंटेशन असं म्हणतो. म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात येतं आहे की हे डाग फक्त वरच्यावर नाही आहेत, तर ते आपल्या शरीरामध्ये एक मेलॅनिन नावाचं जे द्रव्य आहे ते जास्त सिक्रेट झाल्यामुळे होतात. म्हणून ह्याच्यावर फक्त बाहेरून उपचार करून म्हणजे फक्त क्रीम किंवा ऑइंटमेंट लावून उपचार होऊ शकत नाही. तर त्याच्या मागचे कारणं समजून घेऊन आणि त्याचा मुळापासून इलाज करणं जास्त गरजेचं आहे. की कुठल्या कंडिशन्समध्ये हे मेलॅनिन जास्त प्रमाणात सिक्रेट होतात, तर त्या कंडिशन्स तुम्ही क्युअर केला पाहिजे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून जे डाग आहे ते परमनंटली बरे होतील. चला तर मग आता समजून घेऊया की कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये हे मेलॅनोसाइट्स जे आहे ते जास्त सक्रिय होतात आणि मेलॅनिन जास्त प्रमाणात सिक्रेट करतात. तर पहिलं म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशात जे काही UV रेज असतात, म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज, UVA आणि UVB असे 2 रेज असतात. हे रेज जर जास्त प्रमाणात आपल्या शरीरावर पडले तर त्याचा साईड इफेक्ट म्हणजे आपल्या त्वचेवर दिसून येतो की जसं त्वचेचं एजिंग होणे, म्हणजे वयानुसार ज्या सुरकुत्या किंवा लवकर वय जे आहे ते चेहऱ्यावर दिसून येणं, त्वचेवर दिसून येणं, हे गोष्टी. आणि तसेच हे रेज जे आहे ते DNA पर्यंत, आपल्या पेशीतले जे DNA असतात तिथपर्यंत काम करू शकतात आणि तिथे चेंजेस होऊन एखादा ऑटोइम्युन डिसीज सुद्धा आपल्याला होऊ शकतो. एवढे ते हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज हे असतात. म्हणून जर हे अल्ट्राव्हायलेट रेज, सूर्यप्रकाशात ह्या रेजला आपण जास्त प्रमाणात एक्सपोज झालो तर मेलॅनोसाइट जे आहे ते अतिसिक्रेट होऊन जास्त प्रमाणात मेलॅनिन सिक्रेट केले जाते आणि मग हे हायपर पिगमेंटेशनची समस्या निर्माण होते. तर हे झालं पहिलं कारण. दुसरं म्हणजे हॉर्मोनल प्रभाव. की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हॉर्मोन जे आहेत, या हॉर्मोन्समुळे मेलॅनोसाइट जे आहे ते अधिक सक्रिय होतात आणि मेलॅनिन जास्त सिक्रेट होऊन मेलास्मा होतो. तर हे हॉर्मोन कधी जास्त सिक्रेट होतात, तर प्रेग्नेन्सीमध्ये ह्या हॉर्मोन्समध्ये चेंजेस होतात. म्हणून बऱ्याच फिमेल्समध्ये हे डाग जे आहे ते प्रेग्नेन्सीपासून यायला सुरुवात होते. आणि ज्या फिमेल्स गर्भनिरोधक गोळ्या, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्या जास्त दिवसांसाठी, जास्त कालांतरासाठी घेतात, तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून देखील हे डाग दिसून येऊ शकतात. म्हणून आपल्या लक्षात येत असेल की हे हॉर्मोन्स बदल जे आहे ते फिमेल्समध्ये जास्त प्रमाणात असतात. म्हणूनच हे डागांचं प्रमाण जे आहे ते स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात बघण्यात येतं. आणि थर्ड म्हणजे आपली त्वचा जी आहे ती अजून एक महत्त्वाचं काम करते, ते म्हणजे आपली त्वचा जी आहे ती ब्रीदिंग करत असते, म्हणजे रेस्पिरेशन होत असतं. त्यामधनं कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, ऑक्सिजन आत घेणं, तसंच केमिकल जे वाईट घटक आहे ते शरीराबाहेर घामाच्या रूपात बाहेर फेकणं, हे देखील काम त्वचा करत असते. जेव्हा आपण नको असलेले मेकअप प्रोडक्ट, केमिकल युक्त मेकअप प्रोडक्ट जास्त प्रमाणात यूज करतो, तेव्हा हे जे त्वचेचे रोम छिद्रे असतात ते ब्लॉकेज होतात आणि ते केमिकल्स, नको असलेले हार्मफुल केमिकल जे आहेत ते शरीराबाहेर पडू शकत नाही आणि ते आतमध्ये साचत जातात. हे एक कारण आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे काही केमिकल असतात
जसं की हे क्रीम वापरलं की तुमची त्वचा गोरी होईल, तुमचा चेहरा निखरेल असं जे काही सांगितलं जातं, पण त्यामध्ये जे काही ॲक्टिव्ह केमिकल असतात, जे आपल्या त्वचेचे जे खालची प्रोटेक्टिव्ह लेयर असते प्रोटीनची, तिला डॅमेज करतात. आणि थोड्या वेळासाठी जरी आपल्याला वाटलं की ही आपली त्वचा उजट झाली आहे, पण ती स्किन जी आहे ती इतकी सेन्सिटिव्ह होते की मग अशी त्वचा जर थोड्या वेळासाठी जरी सूर्यप्रकाशात गेली तर जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे ते ह्या त्वचेवर खूप पटकन इफेक्ट करून जातात. असे हे 2 प्रकारचे साईड इफेक्ट आहे जास्त प्रमाणात मेकअप किंवा केमिकल प्रोडक्ट वापरल्याचे. म्हणून हे यांचं प्रमाण हे कमी असावं किंवा आपल्या स्किननुसार आपल्या त्वचेला कुठली गोष्ट सूट होत आहे असं व्यवस्थित विचार करून आणि योग्य प्रमाणातच तो मेकअप केला गेला पाहिजे. हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणतणाव, की जसे एखाद्या व्यक्तीला जर स्ट्रेस असेल, इमोशनल काही ट्रॉमा असेल, तर त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळे हॉर्मोनल चेंजेस येतात. कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात सिक्रेट केला जातो आणि त्यामुळे पर्यायी जे आहे ते मेलॅनोसाइट्सवर परिणाम होऊन जास्त प्रमाणात मेलॅनिन सिक्रेट केलं जातं. हे ह्या व्यक्तींमध्ये दिसून येतं की बऱ्याच व्यक्तींना की आज माझे डाग फेंट झाले आहे, जेव्हा मी आनंदी आहे, व्यवस्थित हेल्दी आयुष्य आहे, तेव्हा ते फेंट होतात. आणि ज्या दिवशी स्ट्रेस असेल, काही मनासारखं घडलं नसेल, घरात भांडणं झाली असेल, तर त्या इमोशनल स्ट्रेसमुळे देखील हे डाग जे आहे ते डार्क होतात. म्हणजे इमोशन्स फॅक्टर्सचा देखील ह्या डागांशी तितकाच संबंध आहे. तर यालाच आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊया की कुठल्या इमोशनल फॅक्टर्समुळे हे डाग निर्माण होतात. तर डॉक्टर ग्रीक हॅमर यांनी काही कॉन्फ्लिक्ट सांगितले आहेत, ते आपण समजून घेऊया. पहिलं म्हणजे ॲपिअरन्स कॉन्फ्लिक्ट, म्हणजे आपण कसे दिसत आहोत, आपण मी सुंदर दिसत नाही, माझ्या चेहऱ्यात काही दोष आहे, अशी सततची वाटणारी भावना, की सतत दुसऱ्याशी स्वतःला कंपेअर करणं, की घरात बाकी सर्व मंडळी सुंदर आहेत, दिसायला गोऱ्या आहेत, पण माझाच रंग सावळा आहे, अशी सततच्या कंपॅरिझनमुळे एक न्यूनगंडाची भावना स्वतःच्या मनामध्ये तयार होणं. त्यामुळे सेकंड म्हणजे शेम आणि एम्बॅरेसमेंट कॉन्फ्लिक्ट, की ही भावना इतकी खोलवर रुजते की त्या व्यक्तीला स्वतःच्या रूपाबद्दल लाज वाटायला लागते, की 4 लोकांमध्ये जाण्यामध्ये देखील त्याला लाज वाटायला सुरुवात होते आणि तो 4 लोकांमध्ये जाण्याचं देखील टाळायला सुरुवात करतो. हे झालं दुसरं. थर्ड म्हणजे अटॅक कॉन्फ्लिक्ट. अटॅक म्हणजे काय, तर इथे व्हर्बल अटॅक आहे, की आपल्या रूपाबद्दल, आपल्या दिसण्याबद्दल जर कोणी काही टीका केली असेल, की एखाद्या व्यक्तीने 4 लोकांमध्ये आपल्या दिसण्याबद्दल टीका केली, अपमान केला, स्वतःच्या रूपावर जो आहे तो असा मानसिक आघात झाला त्या संबंधित, तर हा देखील एक कॉन्फ्लिक्ट आहे हे डाग होण्यामागे. आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट, आपलं रूप, आपलं चेहरा म्हणजे आपली एक आयडेंटिटी असते, आपली ओळख असते, की मी कोण आहे, माझी किंमत फक्त माझ्या रूपावर अवलंबून आहे का, असं ह्या व्यक्तींना वाटतं, की जर मी आता सुंदर नाही दिसले तर मला कोणी व्हॅल्यू देणार नाही. हा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणात बघण्यात भेटतो. का, तर ह्या व्यक्तींचं जे दिसण्यावर आहे तेच त्यांचं करिअर अवलंबून असतं. म्हणून ह्या व्यक्तींमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील हायपर पिगमेंटेशनचं प्रमाण जास्त आहे, कारण त्यांच्यामध्ये दिसण्याबद्दल इनसिक्युरिटी आणि ह्या गोष्टी जास्त प्रमाणात बघण्यात येतात. लास्ट म्हणजे सेपरेशन रिजेक्शन कॉन्फ्लिक्ट, म्हणजे जोडीदाराकडनं, आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं आपल्या दिसण्यावरनं, आपल्या रूपामुळे रिजेक्ट केलं गेलं ची भावना, विशेषतः रूपाशी संबंधित. म्हणजे सेपरेशन त्या व्यक्तीला अनुभवाला भेटलं, की रूपामुळे, दिसण्यामुळे जवळच्या व्यक्तीने त्याचा त्याग केला आहे, त्याच्यापासून दुरावला आहे, तर हा आघात देखील ह्या पिगमेंटेशनसाठी कारणीभूत असू शकतो. आता आपण समजून घेऊया की कुठल्या भागामध्ये डाग आल्यावर त्याच्या मागे एक्झॅक्ट कुठली भावना असते. तर गाल म्हणजे स्वतःच्या आकर्षकतेबद्दल चिंता, की सामाजिक प्रतिमा किंवा इतर लोक काय म्हणतील याची जास्त काळजी असणे, म्हणजे आपल्या सौंदर्यानुसार, की माझं दिसणं खूप महत्त्वाचं आहे, त्यानुसार लोक मला जज करत आहेत आणि लोकांनी माझ्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे, म्हणजे लोक काय म्हणतील या गोष्टीचा जास्त विचार करत असले तर डाग जे आहे ते गालावर येतात. कपाळावर, कपाळ म्हणजे काय, तर फोरहेड, की सतत विचार, मानसिक ताण, भविष्याची चिंता, म्हणजे भविष्यात माझं कसं होईल, भविष्य याबद्दल जर चिंता असेल, जबाबदाऱ्यांचा भार असेल, तर कपाळावर पिगमेंटेशन बघण्यात येतात. वरच्या ओठावर लाज, अपमान, स्त्री म्हणून दिसण्याबद्दल असुरक्षितता, संबंधांमध्ये नाकारल्याची भावना, म्हणजे जवळच्या व्यक्तीने जर आपल्याला दिसण्यावरनं नाकारलं असेल किंवा आपण ॲज अ स्त्रीला कुठल्या याच्याने बघितलं जातं, तर एक सुंदर
छान दिसणारी नाजूक साजूक सोज्वळ अशी जी संकल्पना आजपर्यंत आली आहे ती इतकी मनात खोलवर रुजली आहे की प्रत्येक स्त्री ही स्वतःला त्याच अँगलने बघते आणि म्हणून थोडंसं देखील तिच्या दिसण्यामध्ये प्रॉब्लेम झाला, एखादा डाग आला, एखादा पिंपल आला तरी ती व्यक्ती, ती स्त्री जी आहे ती लवकर पॅनिक होते. नाकावर नोज. नोज म्हणजे काय, तर स्वतःची ओळख, स्वाभिमान. लोक माझ्याकडे कसे पाहतात याची चिंता. नाक म्हणजे काय, तर माझं नाक कापलं गेलं म्हणजे माझा अपमान झाला. मान, सन्मान, स्वाभिमान. जेव्हा ही गोष्ट त्या व्यक्तीला भेटत नाही तेव्हा नाकावर जे आहे ते पिगमेंटेशन होऊ शकते. तर या प्रकारे आपण संपूर्ण माहिती घेतली की कुठल्या भागावर जर पिगमेंटेशन असेल तर त्याच्या मागे एक्झॅक्ट काय कारण, काय भावना असू शकतात, त्याचसोबत कुठले फॅक्टर्स आहेत ज्यामुळे हे पिगमेंटेशन इतकं वाढत आहे. तर आता हे पिगमेंटेशन दूर करण्यासाठी आपण काय करायला हवं, तर पहिलं म्हणजे खाण्यापिण्याच्या योग्य पद्धती, योग्य आहार घेतला पाहिजे. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आतून हील झाल्या पाहिजे. तर त्यामध्ये काय पदार्थ आपण खायला हवे, तर सीझनल जे काही फ्रूट्स असतील म्हणजे ज्या सीझनमध्ये जे फ्रूट्स अवेलेबल आहेत असे कमीत कमी 2 फळं हे रोजच्या जीवनामध्ये अवश्य असावे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या, जास्तीत जास्त प्रमाणात पालेभाज्यांचे सेवन हे आपल्या जेवणामध्ये असायला हवं. त्याचप्रकारे सीड्स, फ्लॅक्स सीड्स किंवा चिया सीड्स, ह्या ज्या काही सीड्स आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या चेहऱ्याला नॅचरली ग्लो देतात आणि त्याच्या रिपेअरिंगसाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून ह्या सीड्स पाण्यामध्ये भिजवून रोज त्याचं 1 चमचा फ्लॅक्स सीड, 1 चमचा चिया सीड ह्या पाण्यामध्ये भिजवून सेवन केलं पाहिजे, जेणेकरून जी आपली त्वचा आहे ती आतून हील होईल. त्याच सोबत ड्रायफ्रूट्स, जे व्यक्ती ड्रायफ्रूट्स नाही घेऊ शकत, एक मुठ्ठीभर ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजे. ज्यांची ऐपत नाही आहे, फायनान्शियली कंडिशन नाही आहे, त्यांनी कमीत कमी किसमिस, मनुका जे आहेत ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून त्या पाण्यासकट त्या रोज खाल्ल्या पाहिजे. हे देखील एक अत्यंत चांगला सोर्स आहे आपली स्किन जी आहे ती नॅचरली हील होण्यासाठी. आणि जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. हायड्रेशन जे आहे आपल्या त्वचेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपली स्किन ही हायड्रेटेड असेल तर ती लवकर हील होऊ शकते. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे तूप. देसी गाईचं, गीर गाईचं तूप, 1 चमचा तूप हे रोजच्या जेवणामध्ये असो किंवा मग सकाळी उठल्यावर गरम पाण्यात, कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तुपाचं सेवन हे अवश्य असावं. ही मी छोट्या ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या आहे. खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल, ह्या हेल्दी गोष्टी खाण्याला सुरुवात केली आणि जास्त साल्टी, जास्त शुगरयुक्त म्हणजे पॅक फूड, बाहेरचं खाणं, कोल्ड्रिंक्स, जंक फूड यांचं आणि ऑइली फूड हे जे आहे ते पूर्णपणे बंद करावं. त्याचसोबत तुम्ही दूध देखील अँटी इन्फ्लेमेटरी म्हटलं जातं, म्हणून दुधाचं सेवन देखील बंद करावं. त्याच्या व्यतिरिक्त त्या दुधापासून बनवलेलं पनीर, दही, ताक यांचं सेवन तुम्ही रोजच्या आहारात अवश्य घ्यावं, पण दूध डायरेक्टली घेऊ नये. असे जे काही खाण्यापिण्याची पथ्य आहेत ते जर तुम्ही पाळली आणि त्याचसोबत जर तुम्ही काही एखादा मानसिक स्ट्रेस तुमच्या आयुष्यात अनुभव घेत असाल, की जसं मी आता तुम्हाला समजवलं की जेवढा मानसिक ताण देखील ह्या गोष्टीसाठी तितकाच कारणीभूत आहे, तर ह्या दृष्टीने देखील तुम्ही स्वतःकडे बघा की कुठला स्ट्रेस मी घेत आहे आणि ह्या गोष्टींवर देखील तुम्ही विचार करा. आणि होमिओपॅथीमध्ये अत्यंत गुणकारी अशी औषधं आहेत आणि होमिओपॅथी मी याच्यासाठी सजेस्ट करते का, तर होमिओपॅथीमध्ये मानसिक ताणतणाव याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. हा मानसिक ताणतणाव इथे कन्सिडर केला जातो आणि त्याचसोबत तुम्हाला जे काही बाकी त्रास असतील ते देखील कन्सिडर होऊन औषध दिलं जातं, जेणेकरून रुग्ण जो आहे तो मुळापासून बरा होतो. स्किन जी आहे ती नॅचरली आणि आतून बरी होते. म्हणून जर तुम्ही ही खाण्यापिण्याची पथ्य, त्याच्यासोबत होमिओपॅथिक औषधं आणि थोडेसे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन स्वतःला दिले की मी देखील सुंदर आहे, सर्वांनी गोरच असणं गरजेचं नाही आहे, काळी त्वचा देखील सुंदर असू शकते, माझं अस्तित्व फक्त माझ्या दिसण्यावर नाही आहे तर माझ्या कर्तृत्वावर देखील आहे. म्हणून स्वतःला व्हॅल्यू द्या, स्वतःच्या दिसण्याला आपण जसे आहे तसे स्वतःला एक्सेप्ट करा, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. हे जर चेंजेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर केले तर नक्कीच हे हायपर पिगमेंटेशन, डाग हे मुळापासून बरे होऊ शकतात. या सर्व लेवलवर जर तुम्ही काम केलं की जसं स्वतःला सूर्यप्रकाशापासून, डायरेक्ट सनलाईटपासून प्रोटेक्ट केलं, बाहेर जाताना स्कार्फ वापरणं किंवा स्पेसिफिक चांगल्या क्वालिटीच्या ज्या आहेत सनस्क्रीन वापरणं, ते एक आहे. हॉर्मोन्स की हॉर्मोन बदल करणाऱ्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या आहेत त्या वापरू नये
आणि स्वतःला मानसिक संतुलन असलं तर हॉर्मोनल बॅलन्स हा ऑटोमॅटिक भेटतो. म्हणून मानसिक गोष्टींवर देखील तेवढंच फोकस करा आणि त्यासोबत हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी डाएट खा, जेणेकरून तुम्ही ह्या समस्येपासून स्वतःची परमनंटली सुटका करून घेऊ शकतात. की असं मानलं जातं की हे डाग जे आहे ते पूर्णपणे बरे होऊ शकत नाही, पण ह्या डागांच्या मागे जर काय कारण आहे, एक्झॅक्ट कारण काय आहे ते जर आपण समजून घेतलं तर त्याच्यावर उपचार करणे हे नक्कीच सोपे होऊ शकतात. की काय कारणामुळे हे डाग आले आहे आणि त्या लेवलला जाऊन जर आपण काम केलं, त्याच्यानुसार जर औषध घेतलं तर नक्कीच हे डाग पूर्णपणे बरे होऊ शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत थँक्यू.